नमस्कार. लेनोरा माइंड कन्सल्टंट्स प्रस्तुत एन्हान्सिंग हॅपीनेस या सीरीजमध्ये सध्या आपण जाणून घेतो आहोत मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्व कशी ओळखायची, त्यांचे गुणधर्म, स्वभाव वैशिष्ट्य कसे जाणून घ्यायचे. या भागात आजच्या 14व्या भागात मी पुन्हा एकदा डॉक्टर सीताराम कोल्हे सरांचं मनस्वी स्वागत करते. सर नमस्कार. नमस्कार. सर या एपिसोड्सला म्हणजे या माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपण आयुर्वेदातल्या त्रिदोषांचा उल्लेख केला होता. Yes. तर मला हे जाणून घ्यायचंय की आयुर्वेदातले त्रिदोष आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्वांचे प्रकार यांचा काय सहसंबंध आहे? मानसशास्त्र हे मनाशी निगडीत अभ्यास करण्याचं शास्त्र आहे. हं. आणि आयुर्वेद हे आजारासंबंधी उपचार करण्याचे शास्त्र आहे. आपल्याला सर्वांना ज्ञात असेल की बरेचसे सायकोसोमॅटिक डिसीजेस हे मनातून होणाऱ्या वेदनेने निर्माण होतात. हं, हं. आणि आयुर्वेद जर या सायकोसोमॅटिक डिसीजेसला जर उपचार करत असेल तर म्हणजेच ते मनाचा सुद्धा त्याच्यामध्ये विचार केला जातो. हं. आणि मन हा सायकोलॉजीशी संबंध असल्यामुळं आयुर्वेद आणि सायकोलॉजी हे हं. एकमेकाशी इंटरलिंक्ड आहे. अच्छा. मग कफ, वात आणि पित्त या त्रिदोषांनुसार काही व्यक्तिमत्वांची स्वभाव वैशिष्ट्य सांगता येतील का आपल्याला? बरोबर आहे. आता जसं मानसशास्त्रामध्ये आपण पर्सनॅलिटी म्हणतो, हं. तसंच हे त्रिदोष म्हणजे देखील हे व्यक्तिमत्वाचं आहे. व्यक्तिमत्वाचं. वात प्रकारच्या ज्या व्यक्ती असतात त्या कल्पक आणि अस्थिर असतात. अच्छा. पित्त प्रकारच्या ज्या व्यक्ती असतात त्या हुशार परंतु तापट असतात. बरं. आणि कफ प्रकारच्या ज्या व्यक्तिमत्व असतात ते शांत परंतु अस्थिर आणि आळशी असतात. अच्छा, अच्छा. एकदा का समजा आपल्याला आपली प्रवृत्ती आणि प्रकृती कळली, तर त्यानुसार व्यवसायाची किंवा नोकरीची निवड करता येऊ शकते का? खरं तर जर आपलं व्यक्तिमत्व अगोदरच जर समजून घेतलं हां. तर आपल्याला व्यवसाय निवडताना त्याचा देखील बेनिफिट होतो. बरेच नक्कीच. असे कॉर्पोरेटमध्ये काही व्यवसाय आहेत, नोकऱ्या आहेत किंवा गव्हर्नमेंटमध्ये देखील असे काही नोकऱ्या आहेत किंवा हं. व्यवसाय आहेत, की जे दिवसा आणि रात्री दोन्ही हं. वेळेस करण्याच्या गोष्टी असतात. हं. परंतु वात आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तींना रात्रीचं जागरण केलं तर हं. त्यांना दिवसा अस्थिर वाटतं. अच्छा, म्हणून अशा लोकांनी ते शक्यतो टाळावं. अच्छा. म्हणजे ठीक आहे, आता जे नव्याने निवडणार आहेत आणि आपला एपिसोड समजा त्यांनी बघितला किंवा काही कारणानं व्यक्तिमत्व समजून घेऊन काम निवडलं, तर चांगलीच गोष्ट आहे. पण आता असे बरेच जण असतील सर, की ते मूळतः त्यांच्या व्यवसायात आहेत, नोकरीत आहेत, त्यांनी ते निवडलेलं आहे आणि रात्रपाळी नाही तुम्ही सांगताय पण करावी लागते. मग काय करावं बरं अशा वेळेस? म्हणूनच हां. सायकॉलॉजीमध्ये किंवा सायकॉलॉजी एक शास्त्र डेव्हलप झालेलं आहे. हं, हं. आणि याला रेफरन्स हे जुन्या काळातले देखील खूप जास्त आहेत. अगदी अच्छा. सिग्मंड फ्राईड पासून हं, नेपोलियन बोनापार्ट हे हं. युद्धभूमीवर युद्ध चालू असताना घोड्यावर पॉवर नॅप घ्यायचे अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंदाचे आणि बरं. पुन्हा ताजेतवाने होऊन लढायला लागायचे. हं, हं. याचाच अर्थ आपली प्रवृत्ती कुठलीही जरी असेल तरी आपण मात्र या गोष्टींसाठी तुम्हाला तज्ज्ञांकडे जावं लागेल. त्यांच्याकडून आपल्या नक्कीच. प्रकृतीसाठी एक प्रकृती डिटेक्ट करायची आणि त्यासाठी काय आपल्याला उपाययोजना करता येतील ते टेक्निक शिकून जर घेतलं तर तुम्हाला एक ट्रिमेंडस रिझल्ट तुम्हाला हं. निश्चित मिळतील. त्याला काहीही मग कुठलंही कर्तव्य निवडला काही अडचण नाही. नक्कीच. आपला मुळात हेतू हाच आहे, की एन्हान्सिंग हॅपीनेस. त्यामुळे कुठल्याही कारणाने जर आपल्या कामात, व्यवसायात, नोकरीत आपल्याला अशी बाधा वाटत असेल, तर त्याचं मूळ मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा सापडू शकतं. तर पण त्याच्यासाठी अर्थात तज्ञांचा सल्ला आवश्यक आहे आणि असा जर योग्य सल्ला, योग्य वेळी, योग्य टप्प्यावर जर आपल्याला मिळाला, तर नक्कीच कामातला आनंद वाढणार आहे, जेणेकरून जगण्यातला आनंद वाढणार आहे. नुसता आनंदच नाही मॅडम, तर तुमचं एफिशियन्सी, स्पीड आणि यश. यश हां, हे तर बरोबर. तुम्हाला मिळणार आहे. जे अल्टिमेट गोल आहे, ते साध्य करण्यासाठी या सगळ्या टेक्निक्सचा खूप महत्त्वाचा भाग होऊ शकतो, मदत होऊ शकते. अशाच छान गप्पा, माहितींसाठी यानंतरचे एपिसोड्स नक्की बघा. आजच्या 14व्या भागात आपण इथेच थांबूयात. नमस्कार. नमस्कार.